बीकॉम प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे। मी प्राध्यापक गणेश कोळकर। विद्यार्थी मित्र, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये मीन तर मीन म्हणजे जे ए किंवा ॲव्हरेज पर्सेंटेज हे आपली जी तिसरी सिरीज आहे, कंटिन्यूस सिरीज, जिला आपण मराठीत सतत पदमाला म्हणू, यामध्ये मीन कशा प्रकारे काढले जाते ते हे आपण शिकणार आहोत। तर हे फार महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम सातत्याने येत असतात। कारण ही तुमची तिसरी सिरीज आहे आणि थोडीशी त्याला काय म्हणता येईल की याच्यावरती प्रॉब्लेम एक जास्तीत जास्त वेळा म्हणजे जवळपास 99% वेळा याच्यावरतीच प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले आहेत। म्हणजेच कंटिन्यूस सिरीजमध्ये तुम्हाला मीन कसं काढतात, मीडियन, मोड हे तिन्ही पण काढावं लागते आणि हे 5-5 मार्काला म्हणजे असं एकूण 15 मार्क्ससाठी हा तुमचा पहिला जो प्रश्न आहे आपल्या जो बिझनेस मॅथ अँड स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये याच्यावरती असतो। तर आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंटिन्यूस सिरीजचे जो पहिला प्रॉब्लेम आहे तो शिकणार आहोत। तर लक्ष द्या, हा तुमचा प्रॉब्लेम आहे। ही जी सिरीज याला आपण कंटिन्यूस सिरीज म्हणू, कारण हे या ठिकाणी बघा 0 to 10, 10 to 20, 20 to 30 अशा प्रकारे हे 0, 10, 10 ते 20, 20 ते 30 हे सगळं असे कंटिन्यू झालेले आहेत। हे पहा, हे 10 आहे, 10 आहेत, हे 20, 20, 30, 30, 40, 40, 50, 50 म्हणून याला कंटिन्यूस सिरीज असं म्हटले जाते। या ठिकाणी नंतर ह्या पहा तुम्ही ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे। ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे की हे स्टुडंट्स आहेत आणि हे मार्क्स आहेत। म्हणजे उदाहरणार्थ 5 आपल्याकडे असे आपल्या क्लासमध्ये असे विद्यार्थी ज्यांना 0 to 10 म्हणजे 0 ते 10 मध्ये मार्क्स पडलेले आहेत। तसंच जर तुम्ही असं सगळं व्हेरीफाय केलं तर जसं उदाहरणार्थ शेवटी 90 ते 100 मार्क्स घेणारे, 90 ते 100 दरम्यान मार्क्स घेणारे आपले 4 विद्यार्थी आहेत। तर हे असं फ्रिक्वेन्सीचा अर्थ आहे। तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे। आता आपण सुरू करणार आहोत। तर उत्तर सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं म्हणलं की सिरीज बदलली की तुम्हाला टेक्निक्स थोड्या बदलणार आणि फॉर्म्युले थोडेसे चेंज होणार। तर यामध्ये तसंच ही एक स्टेप्स वाढते आपली की जे आहे त्याला आपण MV म्हणू, म्हणजेच मिडल व्हॅल्यू, काय मिडल व्हॅल्यू, MIDD मिडल व्हॅल्यू, मधलं व्हॅल्यू। तर हे कसं काढतात की जसं उदाहरणार्थ हे तुमची सिरीज आहे, यामध्ये 0+10/2 असं करायचं असते। म्हणजे 10/2 मग किती आलं 5। ओके, तर असं हे मिडल व्हॅल्यूज काढले जातात। म्हणजे अप्पर पोर्शन प्लस लोअर पोर्शन प्लस अप्पर पोर्शन इज इक्वल टू लोअर पोर्शन प्लस अप्पर पोर्शन डिवायडेड बाय 2। तर हे आपण सेम केलं तर हे आलं 5। तर हे मिडल व्हॅल्यू ह्या ज्याचं आलं 5। तर लक्ष द्या, तसंच 10 + 20 झाले 30/2 किती 15। तर हे जसं 10च्या पट्टीत आहे हे ना, 10 जसं याचं वाढलेलं आहे तसंच हे आपण देखील वाढून घ्यायचं। म्हणजे आपलं हे परत असं कॅल्क्युलेशन करायचं काम नाही। सेम मग आता 25, 35, 45, 55, 65, 75, 85 आणि 95 तुम्ही करू शकता। म्हणजेच 90/100 190 90 + 100 190/2 तर हे 95 येते। कुठलाही असं एक तुम्ही ही याच्यामध्ये जे ग्रुप आहे जसं 50 ते 60, 50 ते 60, 110/2 55। म्हणजे साहजिक आहे हे 10च्या पट्टीत आहे, 10 वाढलं तसं हे आपण 10 वाढून घ्यायचं। म्हणजे हे एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन करायची आपल्याला गरज नाही अशा प्रकारे। तर हे एक तुम्हाला काढून दिलेलं आहे मी। ही आपलं उत्तर इथून सुरू झालं। आता मिडल व्हॅल्यू काढा। म्हणजे लक्षात घ्यायचं, ही जी सिरीज आहे आता आपली ही मॉडिफाय झाली। म्हणजे आपण आता ही आपली सिरीज आहे, लक्षात घ्या। तर ह्याचं काही आपल्याला काम नाही। तर हे कॅल्क्युलेशन करत असताना तर ही सिरीज इकडे मॉडिफाय झाली। त्याच्यानंतर आता आपण हे DX घेणार। म्हणजे हा DX कडून घ्यायचा, आता ह्या सिरीजमधून घ्यायचा, मधला घ्यायचा शक्यतो। तसं आपण 45 हा घेतला। परत आपलं तेच X - DX। आता ही सिरीज हीकडे मॉडिफाय झालेली। आता ही लक्षात घ्यायची फक्त। आता हे सर्व एक व्हॅल्यूज ह्या 45 मधून वजा करायचे, कारण लिहिलं आपण इथं ऑलरेडी X - DX। तर मग 5 मधून 45 गेले, या ठिकाणी -40, या ठिकाणी -30, -20 है ना, -10, देन 0, त्यानंतर हे 10, 20, 30, 40 आणि 50। म्हणजे बघा 5 मधून 45 वजा 40, 15 मधून 45 वजा 30, 25 मधून 45 गेले वजा 20,
35 मधून 25 गेले वजा 10. ओके. 45 मायनस 45 0. 55 मधून 25 गेले 10 राहिले. 65 मधून 25 गेले वजा प्लस 20 आणि 75 मधून 25 गेले प्लस 30 आहे ना. ते ऑलरेडी म्हणजे इथं प्लस त्याची गरज नाही आपल्याला. त्यानंतर 85 मधून 25 गेले 40 राहिले. 95 मधून 25 गेले 50 राहिले. तर हे आपलं झालं डीएक्स कॅल्क्युलेट केलं आपण या ठिकाणी. आता यानंतर जे आपले स्टेप्स आहेत ते आहे एफ डी एक्स. ओके. तर हे तुमचं संपूर्ण डीएक्स आहे हे आणि हे तुमचं फ्रिक्वेन्सी. याची आणि याचा गुणाकार करायचा, ह्याचा नाही, मिडल व्हॅल्यू लक्षात घ्यायचं नाही. एफ डी एक्स म्हणजे हे फ्रिक्वेन्सी आणि हे डीएक्स याचं मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचं. म्हणजे बघा 5 चोक 20 हे 200 पण मायनस 200. 7 त्रिक 21 हे मायनस 10 210. 9 दुने 18 हे मायनस 180. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट 10 गुणिले 10 10 10 100. त्यानंतर हे 20 गुणिले 0 0 15 हे 150. राईट. नेक्स्ट पहा 10 2 हे 20 10 2 20 10 200. त्यानंतर हे 3 8 24 हे 240. ओके. नेक्स्ट 12 आणि हे 40 12 चोक 48 400 आणि 480. हे 4 गुणिले 50 5 चोक 20 200. ओके. तर हे सगळं व्यवस्थित गांभीर्यानं अतिशय काळजीपूर्वक कॅल्क्युलेटरचा वापर करून आपले कॅल्क्युलेशन करायचं. याच्यामध्ये काही चुकता कामा नाही. एक जरी तुमचा व्हॅल्यू या ठिकाणी चुकला तर निश्चित तुमचं हे उत्तर देखील पुढे चुकू शकते. म्हणून हे फार गांभीर्यानं करायचं असते कॅल्क्युलेशन. आता शेवटी आता आपण याचं टोटल करणाऱ्याला म्हणणार समेशन एफ डी एक्स. सेम परत आपण आता हे मायनस प्लस लक्षात घेणार आहोत. तर तसं आपण बघा या ठिकाणी रफमध्ये कुठेतरी करून घ्यायचं. तर पहा इथं आपण करू त्याला. तर या ठिकाणी पहा हे मायनस मायनसची टोटल करू पहिल्यांदा. हे 0ला 0 सॉरी 0 हा. त्यानंतर हे 8 आणि 1 9. त्यानंतर हे 2 2 4 आणि हे 2 6 हे आलं 690 पण हे मायनस आहे. ओके. त्याच्यानंतर खाली हे बघू शकतो आपण 0 0 5 आणि 4 9 8 12 सॉरी हे 0ला 0 सर्वप्रथम 5 आणि 4 9 9 8 17 1707 हातचा आला 1 2 2 आणि 2 4 4 आणि 2 6 6 आणि 4 10 10 आणि 2 12 हे तुमचे 1270. राईट. तर हे प्लस आहेत म्हणजे निश्चित जे खालचे टोटल देखील प्लसमध्ये येणार. मग आपण काय करणार 1270 मायनस 690. ओके. हे 0ला 0 7तून 9 त्यानं 9 17तून 9 9 8 राहिले आहे ना. त्यानंतर तर हे पहा 0ला 0 म्हणजे 1270 मायनस 690 आपल्याकडे बरं मायनस प्लसमध्ये मायनसच होत असते. म्हणजे 1270 मधून हे 690 मायनस करायचे आहे. पण मोठ्या संख्येपुढे जे नाही हे 1270 पुढे प्लस आहे म्हणजे खालून प्लस आपण ऑलरेडी लिहून टाकलेला आहे. तर याच्यातून हे जर वजाबाकी तुम्ही केली तर निश्चित इथं खाली 580 येणार आहे. तर हे रफमध्ये करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता याचं कॅल्क्युलेशन आपण इथं लिहून टाकू प्लस 580. प्लसचं चिन्हाची गरज नाही आहे. मायनस असतं तर अशा प्रकारे हे मायनसने इंडिकेट करायचं असते. तर हे 580. राईट. आता आपण फॉर्म्युला लिहूतो आपला मेन. ओके. म्हणजे ए इज इक्वल टू एक्स प्लस समेशन एफ डी एक्स अपॉन एन. तर एक्स म्हणजे हे तुमचे डी एक्स. ओके. 45 प्लस एफ डी एक्स हे तुम्ही काढले 580 आपण. आणि एन म्हणजे ही जी आपली फ्रिक्वेन्सी आहे याची टोटल करायची असते ती आपली एन. तर पहा 5 आणि 7 12 9 21 21 10 सॉरी 5 आणि 7 12 12 9 21 21 आणि 5 26 26 आणि 8 26 आणि 4 30 34 34 आणि 2 36 36 आणि 4 40ला 0 40 4 5 2 7 9 आणि 1 10 म्हणजे हे टोटल आहे 100. तर ही फ्रिक्वेन्सी आहे आपली 100. तर या ठिकाणी फार
काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करायचे आहे. हे पहा, हे 45 खाली जशाच तसे. याचा जर भागाकार केला 580 भागिले 100, हा 0 कटला, हा 0 कटला. त्यानंतर 10 गुणिले 58 हे पॉईंट मला वाटते 5.8. ओके, म्हणजे हे 5.8. तर आपलं उत्तर आलं ए इज इक्वल टू 45 आणि 5 50, 50.8. तर हे आहे आपलं मीन. तर हे अशा प्रकारे कंटिन्यू सिरीजमध्ये मीन कसं काढतात आहे की नाही, मीन ते आपण पाहिलं आहे. तर ही तुमची सिरीज म्हणजे ही कंटिन्यू सिरीजमध्ये दिलं, लक्षात घ्या. तर याच्यावरती जसं मी तुम्हाला म्हटलं की परीक्षेत 99% प्रॉब्लेम याच्यावरती येत असतात. हे सिरीज, हे फ्रिक्वेन्सी, हा तुमचा प्रॉब्लेम, आणि इथून आपले हे उत्तर आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सर्वप्रथम आपण याचं मिडल व्हॅल्यू काढ, राईट. त्याच्यानंतर हे सिरीज आपल्याकडे मॉडिफाय झाली एक्स, याच्यातून आपण DS घेतला, हा 45 घेतला, इथं लिहिला. त्यानंतर हे सगळे एक 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 ह्या 45 मधून वजा केले, ते हे त्याचे व्हॅल्यू झाले. आणि नेक्स्ट पुढचे स्टेप्स आपले FDX असते, हे फ्रिक्वेन्सी आणि हे DX याचा गुणाकार हा असा व्यवस्थित आला. नंतर आपण हे सगळे मायनस प्लस लक्षात घेतले, इथं हे आपण रफमध्ये केलेलं आहे कॅल्क्युलेशन्स. ओके, हे तुम्ही करून पाहायचं. आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढं निश्चित आपल्याला जास्त समजेल. बिकॉज समबडी हॅज राईटली स्टेटेड दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर म्हणून जास्तीत जास्त सराव करायचा. नेक्स्ट आपण हा फॉर्म्युला आपण लिहिला मीनचा, एक्स प्लस समेशन FDX अपॉन एन. एक्स म्हणजे हा DX असतो 45 लिहिला, FDX म्हणजे हे आपण व्हॅल्यूज 580 लिहायची या ठिकाणी लिहिली, आणि एन म्हणजे हे जी फ्रिक्वेन्सीची टोटल 100. ते सर्वप्रथम आपल्याचं डिवाइड जे आहे आपल्याचं केलं आहे भागाकार, 5.8 आला. तर मग याच्यात 45 मध्ये हे ॲड केलं आणि हे 50 + 8, तर हे आपलं मीन आलेलं आहे. तर हे कंटिन्यू सिरीजमध्ये मीन अशा प्रकारे काढल्या जाते. तर हे जर तुम्हाला आलं तर निश्चित तुम्हाला तुमचे 5 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. अशा प्रकारे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर याच्यामध्ये एकच गोष्ट गांभीर्याने घ्यायची असते की कॅल्क्युलेशन करत असताना कोणतंही आपलं एखादा पॉईंट इकडे तिकडे चुकता कामा नये, नाहीतर मग आपलं हे सर्व बाकीचं जे कॅल्क्युलेशन चुकू शकते. त्याच्यामुळे कॅल्क्युलेटरचा वापर करून काळजीपूर्वक हे सर्व कॅल्क्युलेशन करणे महत्त्वाचे आहे. थँक्यू.